होती भरात, सदैव होती संगत त्यांची दिवस सोबारा. एके वर्षी दुष्काळ पडला, पाऊस काही पडेना, सुकल्या तेथील झाडे वेली, पाणी हटणे सुटेना. हंसाने मग विचार केला दुसऱ्या देशा जावे, म्हटले कासव एकटेच मी येथे काय करावे. हंस म्हणाले तू तर छोटा, तुझला पंखही नाही, पाय जरी तुझ असतील तरीही गतीच त्यांना नाही. कासव होता रडवेले, मग युक्ती सुचली हंसांना, उचलून घेऊ काठी संगे, ताण देऊनी पंखाना. हंस म्हणाले कासवाला या काठीला तोंडावळ, आम्ही धरू काठीची टोके आमच्या पायांच्या जवळ. परी जाताना मनात तुझ्या ठेव सदैव ध्यानी, तोंड फिरवुनी नकोच पाऊस दिसता तुझला कोणी. मग दोन हंस अन कासव गेले काठीसह आकाशी, लोक तयांना पाहू लागले घराघरातून हौशी. कुणास वाटे कौतुक त्यांचे, नवल वाटे कोणा, कासव झाले चंचल त्याला पाहण्या वाचून राहवेना. हळूच त्याने खाली पाहण्या मान वळविता थोडी, पकड सुटली काठीची अन तुटली त्यांची जोडी. कासव पडले खाली तयाचा प्राणही गेला तेथे, नको तेथे लढवून डोके घातच होतो हाते, नको तेथे लढवून डोके घातच होतो हाते, नको तेथे लढवून डोके घातच होतो हाते. एक होता कर्कोचा आणि होता एक कोल्हा, दोघे मिळून दिवसभर करीत असत कल्ला. एक होता कर्कोचा आणि होता एक कोल्हा, दोघे मिळून दिवसभर करीत असत कल्ला. एके दिवशी कोल्होबाला आली गंमत करण्याची लहर, त्याला वाटले कर्कोच्याची द्यावी आज उडवून टर. मग कोल्हा म्हटला त्याला चल तुला मेजवानी देतो, तेव्हा कर्कोचाही म्हटला मीही आनंदाने येतो. संध्याकाळी कर्कोचा कोल्होबाच्या घरी गेला, कोल्हा म्हटला तुझ्यासाठी आमरस मी आहे केला. कोल्होबाने दिला आमरस ताटामधून त्याला, सोचीने तो आमरस काही खावे ना कर्कोच्याला. इकडे कोल्होबा तर मस्त पट्टा पट्टा खात होता, कशी गंमत केली म्हणत कर्कोच्याला हसत होता. कर्कोचा असा रुसला, मनातून हिरमुसला, मित्र म्हणवतो आपला, हा कोल्हा असला कसला. कर्कोचा तो बिचारा आला उपाशीच घरी, कोल्होबाची जिरवाया शोधे युक्ती काहीतरी. दुसऱ्या दिवशी कर्कोचा तो म्हटला कोल्होबाला, मेजवानी अशीच आता देतो मीही तुला.
कोल्होबा तो आला मग वेगे वेगे त्याच्या घरी. कोल्होबाची जिरवाया संधी होती ही बरी. करकोच्याने केली खीर अन दिली कोल्होबाला. भांड्याचे तोंडी मुलटे ती प्यावे ना कोल्होबाला. करकोचा मग मट्टा मट्टा खीर प्याला चोचीने. करकोचा म्हटला कशी जिरवली हुशारीने. असेच होते असेच होईल ठेवा हेच ध्यानी. जशास तसे मिळेल तुम्हा आपुल्या या जीवनी. असेच होते असेच होईल ठेवा हेच ध्यानी. जशास तसे मिळेल तुम्हा आपुल्या या जीवनी. लाकूड तोड्या दररोज जंगलामध्ये जाई. मुळी बांधून लाकडांची तो विकण्यासाठी नेई. एक लाकूड तोड्या दररोज जंगलामध्ये जाई. मुळी बांधून लाकडांची तो विकण्यासाठी नेई. लाकूड तोड्या कष्टाळू अन प्रामाणिक होता. पोटापुरत्या भाकरीमध्ये समाधानी होता. एके दिवशी लाकूड तोड्या जंगलामध्ये गेला. तोडण्याजोगे लाकूड काही दिसले नाही त्याला. शोध शोध शोधल्यानंतर विहिरी जवळ आला. विहिरी झाडावर फांदी दिसली त्याला. थकलेला लाकूड तोड्या झाडावर चढला. कुऱ्हाडीने फांदीवर घाव घालू लागला. घाव घालता घालता त्याची कुऱ्हाड पडली. मधून एक जलदेवता आली. कशा सरडतो कष्टी होऊन त्याला ती म्हणाली. जे घडलं ते सार त्यानं सांगितलं. ती म्हणाली कुऱ्हाड आणते मग तर झालं. कुऱ्हाड लाकूड तोड्या म्हटला देवी ही नाय माझी कुऱ्हाड. पुन्हा मग त्या देवतेने पाण्यात बुडी मारली. चांदी सारखी चमचमणारी कुऱ्हाड तिने काढली. ती म्हणाली लाकूड तोड्या ही घे तुझी कुऱ्हाड. लाकूड तोड्या म्हटला माझी ही पण नाही कुऱ्हाड. पुन्हा मग त्या देवतेने पाण्यात बुडी मारली. लोखंडाची कुऱ्हाड तिने पाण्यामधून काढली. आणि म्हणाली ही बघ आता ही आहे का कुऱ्हाड. तो म्हणाला हीच देवी हीच माझी कुऱ्हाड.